2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 7ही आरोपींची निर्दोष सुटका, तपासात अनेक त्रुटी, पंचनामा योग्य नसल्याचे ताशेरे, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, कोर्टाचा निकाल. दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंगची होती आणि आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी पुरवल्याचं सिद्ध नाही, कोर्टाचं निरीक्षण. निकालानंतर आरोपींना अश्रू अनावर. भगवा दहशतवाद असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी. काँग्रेसचं षडयंत्र कोर्टाच्या निकालामुळे उघड झाल्याची ही टीका. दोन 2006च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रमाणेच आताही राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का, असदुद्दीन ओवैसींचा सवाल. निकालावर मालेगावातल्या पीडित हायकोर्टामध्ये दाद मागणी. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश होते. तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांच्याकडून आदेश आल्याचा माजी एटीएस पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांचा दावा. विधानसभेत पत्ते खेळणारे माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं, दत्ता भरणेंकडे कृषी खातं जाणार, सूत्रांची माहिती. कोकाटे क्रीडा मंत्री झाल्यास रमी अधिकृत खेळ होणार का, अंबादास दानवे यांचा. प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची पुणे पोलिसांचा कोर्टामध्ये दावा. दुसऱ्या आरोपीला मुलींचे फोटो पाठवून अशीच मुलगी पाहिजे असा मेसेज केल्याचा आरोप. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर अजित पवार आणि सुनील तटकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती, तर एकनाथ शिंदेंची दिल्ली वाट. महादेव मुंडे प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट, तर कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी नागपूर चौथ्या मार्गिकेसह छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरण प्रकल्पालाही मंजुरी. विदर्भ मराठवाडा विभागातील रेल्वे जाळं अधिक मजबूत होणार. जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग, धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले. 10,000 क्युसेक पाणी सोडण्यात येणार. अमेरिकेचा भारतावर टॅरिफ बॉम्ब, तर पाकिस्तानशी तेल करार. एके दिवशी पाकिस्तान भारताला तेल विकेल, ट्रम्प यांनी डिवचलं. तर देशासाठी सर्व पावलं उचलू, भारताची भूमिका. कबुतरानं दाणे टाकल्यास आता गुन्हा दाखल होणार, आरोग्याला हानिकारक असल्यानं मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.